आणि दालचिनीची पावडर 1 चमचा करून घेतलेली आहे आणि अद्रक लसूण पेस्ट 1 वाटीभर अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे। 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे। फोडणीमध्ये मी 1 चमचा शहाजिरे पण वापरलेले आहेत। 2 मोठे चमचे मिरची पावडर आहे बेडगी घरी बनवलेला आहे। हे बघा बटाटा असे काप करून घेतलेले आहेत बटाट्याचे आणि 1 वाटी वाटाणा ठेवलेला आहे सोलून हिरवा वाटाणा आहे। अद्रक लसूण पेस्ट वाटून घेतलेली आहे। अद्रक लसूणची खूप छान फ्लेवर ह्या भातामध्ये उतरतो। 1 मसूरची वाटी 1 मोठी वाटी डाळ घेतलेली आहे ती पण स्वच्छ धुवून घ्यायची मसूरची डाळ। 2 ते 3 पाण्याने तांदूळ धुवून घेतलेले आहेत। तांदळाला पावडर वगैरे लावलेली असते स्टार्च असतात तांदळामधले ते धुवून जातात। गॅसवरती पातेलं ठेवून त्याच्यामध्ये 2 मोठे चमच तेल टाकलेले आहे आणि तेल गरम झाल्यानंतर हे मी जे खडा मसाला घेतला होता हे सगळं मसाल्याच्या नंतर कांदा परतून घ्यायचा। कांदा खूप पण लालसर होऊन द्यायचा नाही फक्त ट्रान्सपरंट करून घ्यायचा कांदा। 1 मोठी वाटी मी अद्रक लसूण पेस्ट घेतली होती ती टाकलेली आहे। आता हे चांगलं कलर बदलायचा नाही कांद्याचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची त्याच्यामध्ये कोथिंबीरचा फ्लेवर छान उतरतो। आणि आता टमॅटो टाकले चिरलेले आणि परतून घ्यायचं टमॅटो टाकून तर मग कलर येतो बटाट्याला लालसर छान आणि मस्त कलर आलाय बघा। थोडंसं खडा मीठ टाकून घेतले मी ह्याच्यामध्ये जेवढा आपण तांदूळ घेईल ना त्याच्या दुप्पट पाणी ओतायचं। पाणी गरम करून घेतले लवकर भात शिजतो पटकन भात शिजला जातो म्हणून गरम पाणी मी टाकलेलं आहे। माझ्याकडे 1.5 किलो तांदूळ आहेत त्याच्या दुप्पट मी पाणी टाकले बघा। जुना तांदूळ असतो हा त्याच्यामुळे पाणी भरपूर लागतं। आता पाण्याला चांगली उकळी आली किती मस्त आलंय बघा। ते तांदूळ मी जे धुवून ठेवले होते ते तांदूळ टाकलेले आहेत आणि हलवून घेतले थोडंसं। ही डाळ मी मसूरची डाळ धुवून ठेवलेले आणि थोडी अर्धी वाटी मी कसुरी मेथी टाकल्या। आता हे 5 मिनटं मी झाकण ठेवून तांदूळ मी हा थोडासा शिजवून घेणार आहे। तर 5 मिनटांनी मी तुम्हाला हे दाखवते बघा। ह्या राईसला लाल कलर येण्यासाठी मी फक्त बेडगी मिरचीची पावडर वापरलेली आहे। खूप पण 4 मिनटांनी आपण ही जे डाळ धुवून ठेवली होती मसूरची ती डाळ टाकून घेणार आहे। 70% भात आपला शिजला 70% राईस शिजला की मग मसूरची डाळ टाकायची आणि थोडंसं हलवून हलक्या हाताने आणि हळूवार खायचं आहे। भरपूर स्टॉलवरती वगैरे हा मिळाला जातो। 5 मिनटं झाकण ठेवायचं आपण। छान आणि खूप मस्त झालं आहे। भरपूर प्रमाणात चिरलेली कोथिंबीर टाकायची वरून वास तर खूप छान मस्त असा येतोय। निलंगा राईस स्पेशल राईस सांगा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना शेअर करा। आणि खूप मस्त झालेला आहे आजचा हा निलंगा राईस स्पेशल। तर मी हे सर्व मैत्रिणींना आता टेस्ट करायला पण निलंगा राईस करून बघा आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।